हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. अजहा. जो जन्मास येत नाही तर सर्वदा असतोच. भगवंताविषयी थोडीशी गूढ वाटावी अशी ही गोष्ट आहे. भगवंताच्या वराह अवतारात बुडत असलेली पृथ्वी आपल्या दातांवर वराहाने तोलून धरलेली आहे. बुडण्यापासून तिला वाचवलेले आहे असे आपण चित्र म्हणून का होईना बघितले आहे. पृथ्वीला दातांवर तोलून धरणारा वराह किती मोठा असेल आणि असा हा महाकाय वराह कुठल्या भूमीवर आसनावर उभा असेल. आणखीन एक प्राचीन समजूत होती की आपल्या फण्यावर एका महाकाय नागाने पृथ्वीला तोलून धरलेले आहे. मग हा नाग कुठल्याही आधारावर फणा काढून कसा उभा असेल. असे मागे मागे आपण कुठपर्यंत जाणार. तर ती ज्ञान ऊर्जा सर्वदा असतेच हे गृहीत धरण्यावाचून दुसरा पर्याय नाही. आणखी एक गोष्ट आपण पाहतो ती म्हणजे निर्माण झालेल्या दृश्य स्वरूपात दिसणाऱ्या त्या प्रत्येक गोष्टीला अंत आहे. म्हणजेच प्रत्येक वस्तू मात्र ठराविक कालानंतर त्याच्या निर्माणात पंचमहाभूतात विलीन होते आणि त्या पंचमहाभूतातूनच पुनश्च निर्माण होते. ज्ञानदेव याला घटिका यंत्र म्हणून संबोधतात. वाहत असलेल्या नदीचे दोन्ही किनारे आणि नदीचा तळ स्थिर असतो म्हणून आपणास नदी वाहताना दिसते. नदी वाहत आहे असे आपण म्हणतो. दोन्ही किनारे स्थिर नसतील तर नदीच्या वाहण्यास अर्थ उरला नसता. तद्वत क्षणोक्षणी स्थित्यंतर घडणाऱ्या या जगात शाश्वत असे तत्व आहे. मग त्याला ब्रह्म म्हणा, परमात्मा म्हणा वा काहीही म्हणा, पण हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही. हे तत्व निर्गुण निराकार आहे आणि जे निर्गुण निराकार आहे तेच सगुण साकार होऊ शकते आणि होते. विद्युत शक्ती तशी पाहिली तर निर्गुण निराकारच आहे. त्यामुळे प्रसंगी रेफ्रिजरेटरमध्ये ती पाण्याचा बर्फ करू शकते तर मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पदार्थ गरमही करू शकते. ती आहे म्हणूनच त्या ऊर्जेवर चालणारी अनेक उपकरणे आपण चालवू शकतो. मग हीच कल्पना आपण व्यापक केली. भगवंताच्या अजहा या नामापाठील संकल्पना अर्थ आपणास थोडा तरी उमगेल. मग असेही वाटेल की मानवाने आपल्या अल्पबुद्धीनुसार त्याला फक्त 1000 नावातच बंदिस्त केले आहे की काय. हरिओम.